संपूर्ण देशभरामध्ये सध्या नीट पेपर फुटीचं प्रकरण गाजतंय. याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले हे आपण सगळेजण जाणता. महाराष्ट्रातनं अनेक जणांना सीबीआयनं या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक केली आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून ज्यांचं नाव प्रामुख्यानं चर्चेत आहे ते अर्थात आरसीसीचे संस्थापक चालक शिवराज मोटेगावकर. शिवराज मोटेगावकरांचं डेक्कन परिसरामध्ये, पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये अगदी प्राईम लोकेशनला त्यांनी ही संपूर्ण जी बिल्डिंग आहे जिथे मी आता उभी आहे तिथे 2 फ्लोअर त्यांनी त्यांचे क्लास चालवण्यासाठी घेतले होते. त्या क्लासला आता टाळं ठोकलेलं आहे. संपूर्ण देशभरामध्ये, राज्यभरामध्ये या संपूर्ण प्रकरणाबाबत जी कारवाई केली जाते त्या कारवाईच्या अनुषंगानं खरं तर वेगवेगळ्या सामाजिक संघटना असू देत, राजकीय संघटना असू देत, त्या आक्रमक झालेल्या आहेत. कारण विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान या संपूर्ण प्रकारामुळे झालेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जे क्लास आहेत त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं काळं फासलं जात आहे त्या बोर्डला आणि टाळं ठोकण्यात आलेलं आहे. कुठलाही बाकी अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन अशा गोष्टी होत आहेत, बंद आहे, ही बाजू आहेच. पण सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या आरसीसीच्या माध्यमातून, या क्लासच्या माध्यमातून या शिवराज मोटेगावकरने कोट्यवधींची माया गोळा केली, त्याच शिवराज मोटेगावकरने या बिल्डिंगमध्ये हे जे 2 फ्लोअर आहे या ठिकाणी महापालिकेचा कर भरलेला नाहीये आणि हा कर न भरल्यामुळे महापालिकेनं अशा पद्धतीची नोटीस सुद्धा बजावलेली आहे. ही नोटीस मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पुण्यातला हा जंगली महाराज रस्ता आहे, हे बोरावके टॉवर्स आहे, 2रा मजला डेक्कन जिमखाना. या मिळकतीमध्ये आपण पुणे महानगरपालिकेची सुरुवातीला ऍक्च्युली यासाठी परवानगी सुद्धा नाहीये बरं का. हे सगळ्यात महत्वाचं आहे की भोगवटा पत्र जे असतं महापालिकेचं, ते भोगवटा पत्र या बिल्डिंगला नाहीये, तरी सुद्धा अनधिकृतपणे हा क्लास या ठिकाणी सुरू होता आणि या संदर्भातली नोटीस जी असते महापालिकेकडनं देण्यात येते. ही नोटीस महापालिकेनं सुरुवातीला या क्लास चालकाला किंवा या बिल्डिंगला दिलेली आहे. मात्र त्या नोटिसीला न जुमानता हा क्लास असाही सुरू होता आणि त्याचबरोबर अग्निशमन दलाची एनओसी असते, ती एनओसी सुद्धा यांनी घेतलेली नाहीये. बघा, रोज हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी हे विद्यार्थी या क्लाससाठी येतात, आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी येतात, पण त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची, काय आरोग्याची कुठलीही काळजी या क्लास चालकांनी घेतलेली नव्हती. अशा पद्धतीचं कुठलंही एनओसी नसताना हा क्लास असाच, म्हणजे अनधिकृतपणे, बेकायदेशीरपणे हा सुरू होता. हे दाखवणारी ही खरं तर नोटीस आहे. आणि हे संपूर्ण प्रकरण यापूर्वीच मनसेनं खरं तर उकरून काढलं होतं की अशा पद्धतीची काही एनओसी वगैरे नाहीये, तरी सुद्धा महापालिकेनं यावर कुठलीही कारवाई केली नाही. खरं तर हे संपूर्ण प्रकरण किंवा ही बिल्डिंग, हा क्लास यापूर्वीच 1.5-2 महिन्याआधी हे सगळं उघडकीस येऊ शकत होतं, परंतु पुणे महानगरपालिकेने सुद्धा याकडे सर्रास दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळेच मनसेनं हा आरोप केलेला आहे की याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा काहीतरी हित, आर्थिक हित कदाचित असू शकतं आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हा मुद्दा क्रमांक 1. आता मुद्दा क्रमांक 2, या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलंय की अशा पद्धतीची एनओसी नाहीये, बेकायदेशीरपणे चालू होता. हा एक पहिला मजला आहे. आता मी तुम्हाला थोडंसं वरती जाऊन 2रा मजला सुद्धा दाखवते. आता टाळं ठोकलेलं आहे, कुलूप लावलेलं आहे अर्थात, आणि विद्यार्थ्यांचे काही कटआउट्स वगैरे या ठिकाणी या मोटेगावकरने खूप ऍडव्हर्टाईज करण्यामध्ये मोटेगावकर इतका हुशार होता, त्याच्या इतका हुशार दुसरा कुणी नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये. हा 2रा मजला आहे. पहिल्या मजल्यावरनं आता मी चालत आलेली आहे. हा 2रा मजला आहे. ह्या 2ऱ्या मजल्यावर सुद्धा तीच नोटीस आहे, टाळं ठोकलेलं आहे. डेक्कन भागातलं प्राईम लोकेशन असणारं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीनं फ्लेक्स लावलेले आहे. खरं तर आपण विद्यार्थ्यांकडे नको जाऊयात, तेही विद्यार्थी अगदी अंधविश्वास त्यांच्या सरांवर होता. खरं तर काही पालक आणि विद्यार्थी सुद्धा यामध्ये दोषी आढळू शकतात आणि सीबीआय त्याच अनुषंगानं आता चौकशी करते. कारण जसा गुन्हा करणारा दोषी असतो, त्या गुन्ह्याच्या कटामध्ये सहभागी होणारे सुद्धा तितकेच दोषी असतात. त्यामुळे साहजिकच पालक आणि काही विद्यार्थी हे सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आढळू शकतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. त्या अनुषंगाने सीबीआयचा तपास सुरू झालेला आहे. हा पहिला आणि 2रा मजला आहे. पण अजून एक बाब या ठिकाणी मला निदर्शनास अशी आलेली आहे की आता तर क्लास बंद आहे, मात्र जी नीटची परीक्षा रद्द झालेली आहे ती परत कदाचित होऊ शकणार आहे आणि त्याचा अभ्यास अजूनही काही मुलं करतायत. या ठिकाणी अजून एक वरती 3रा मजला आहे. खरं तर ते विद्यार्थी तिथे मगाशी अभ्यास करत होते, बसले होते ते.
अशा पद्धतीनं क्लास बंद असताना या विद्यार्थ्यांनी पुन्हा इथेच येऊन अभ्यास करणं, या क्लासच्या अंडर काय म्हणू त्या छताखाली अभ्यास करणं हे कितपत योग्य आहे, हा सुद्धा खरं तर चौकशीचा मुद्दा आहे. पण सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, वारंवार ज्याचा उल्लेख मी करते, की या संपूर्ण आरसीसीचं जे जाळं आहे हे संपूर्ण राज्यभरामध्ये, देशभरामध्ये पसरलेलं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आपण ज्याला म्हणतो, त्या विद्येच्या माहेरघरामध्ये कशा चुकीच्या गोष्टी चालल्या होत्या या शिवराज मोटेगावकरच्या माध्यमातनं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. लातूरमधनं जरी हे सगळे धागेदोरे उघडकीस आले असले आणि अटक झाली असली, आता अर्थात सीबीआयच्या कोठडीमध्ये शिवराज मोटेगावकर आहे आणि त्यांच्या या कटामध्ये आणखी सहभागी असणारे पुण्यातले काही प्राध्यापक आहे, ती जी मनीषा वाघमारे ब्युटिशियन आहे, त्याचबरोबर काही विद्यार्थी आहे, या सगळ्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे. काहींची चौकशी कसून चौकशी केलेली आहे. अनेक महत्वाचे धागेदोरे या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत उघड होऊ शकतील. पण तुर्तास या संपूर्ण म्हणजे बघा, एक गोष्टीत माणूस अडकला ना की त्याच्या कशा आपोआप बाकीच्या इतर गोष्टी काय म्हणतात आपण पुढे येऊ लागतात. सगळ्या चुकीच्या गोष्टी एक एक करत संपूर्ण सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही. तसंच काहीसं या संपूर्ण मोटेगावकरच्या बाबतीत झालेलं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. 1.5-2 महिन्यांपासून महापालिकेनं नोटीस दिली होती, तरी सुद्धा त्याच्यावर काहीही पुढे कारवाई झालेली नाही. तब्बल 3-3.5 कोटीचा वगैरे दंड थकवला आहे अशी एक माहिती समोर येते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांनी हे सील करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आता महापालिकेनं ही बिल्डिंगचा हा जो दुसरा आणि तिसरा मजला आहे हा सील केलेला आहे या क्लासचा. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मी खालून मी प्रवेश केला त्यावेळी या ठिकाणी अनधिकृत पार्किंगचा सुद्धा एक मुद्दा उपस्थित आलेला आहे. त्यावर सुद्धा आता पुणे महानगरपालिकेची कारवाई होते. बुलडोझर त्या ठिकाणी आता चालवला जातोय. त्यामुळे एक एक जी प्रकरणं आहेत ती आता याही पुढे उघड होणार आहे. तुर्तास इतकंच की 2 मजल्यांना कुलूप लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अगदी लाखो रुपयांची फी भरलेली आहे या क्लास चालकाकडे, त्या विद्यार्थ्यांचं काय? कारण हा आता अटकेत गेलेला आहे शिवराज मोटेगावकर, किंवा तो त्यातनं पुन्हा सही सलामत बाहेर येतो की आणखी त्याच्यावर काय कारवाई होते, हा सगळा कायदेशीर मुद्दा आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जे होतंय ते अर्थात विद्यार्थ्यांचं होतंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं आर्थिक जे नुकसान झालंय ते नुकसान कोण भरून काढणार, हा मुद्दा खूप महत्वाचा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स असंच लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्या समोर देत राहील. तुर्तास या विषयासह इथेच थांबते. पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.